सिंधुदुर्ग खूप सुंदर जिल्हा आणि सांस्कृतिक एक अधिष्ठान असलेला जिल्हा आहे. त्यामुळे मला फार आवडतं या जिल्ह्यामध्ये. काम भरपूर आहे, येणारे प्रश्न पण आहेत, परंतु त्याच्यापेक्षा आहे ना, तुम्ही जर एखाद्याचं काम केल्याचा जो आनंद आहे ना, तो सगळ्या गोष्टींचा ताण विसरायला लावतो. आपला समाज महिलांकडे आदराने बघतो, सो तो रिस्पेक्ट ऑटोमॅटिक मिळतो. त्याच्यानंतर महिला अधिकारी असण्याचं कौतुक आपल्या समाजात भरपूर आहे. त्यामुळे लोक तशा पद्धतीने बघतात. स्पर्धा परीक्षांचं सेवांचं स्वरूप समजून या, की पुढचे चॅलेंजेस आपल्याला होतील, आपल्या क्षमता समजून याच्यामध्ये या. तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या महिलेला तुम्ही आज जागतिक महिला दिनानिमित्त थँक्यू म्हणाल? माझ्या आईलाच म्हणेन. नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. जागतिक महिला दिन म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात त्या संपूर्ण आदिशक्ती, ज्या आपल्या घरात असतात, ज्या कर्तव्यावरती असतात आणि ज्या खऱ्या अर्थानं अवकाशात देखील भरारी घेतात, या सगळ्या आपल्या डोळ्यासमोर तरंगत असतात. या सगळ्या गोष्टी करत असताना मी आज तुम्हाला एका अशा व्यक्तिमत्वाला भेटवणार आहे, जे व्यक्तिमत्व फक्त अधिकारीच नाहीये, तर हजारो मुला मुलींची प्रेरणा आहे. त्यांचा आतापर्यंतचा हा प्रवास इथपर्यंत कसा पोहोचलाय आणि एक महिला आपल्या कुटुंबापासून ते जिल्ह्याचा जो काही गाडा आहे, जिल्हाधिकारी बनतीये, दरम्यानच्या काळामध्ये जो संघर्ष आहे, या सगळ्या गोष्टींवरती या ठिकाणी नजर टाकणार आहोत. आता माझ्यासोबत आहेत सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी IAS ऑफिसर तृप्ती घोडविसे मॅडम. मॅडम, आपल्याला सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. खऱ्या अर्थानं तुम्हाला भेटून आम्हाला फार आनंद होतोय की जागतिक महिला दिनानिमित्त एक प्रशासनातील ज्या उच्च पदावरती एक व्यक्ती आहे त्यांच्याशी बातचीत करायची आहे. मॅम, सगळ्यात आधी जाणून घ्यायचं की तुमचा हा प्रवास कसा सुरू झाला, तुमचं मूळ गाव कुठलं आहे आणि सिंधुदुर्गापर्यंत पोहोचलेला आहात? तशी मी मूळची सोलापूर जिल्ह्यातली आहे. माझे वडिलांचं मूळ गाव तिथलं होतं आणि आई वडील दोघे जिल्हा परिषदला शिक्षक होते पुण्यामध्ये. त्यामुळे मग पुणे जिल्ह्यात आम्ही स्थायिक झालो आणि मग हडपसर येथे साधना विद्यालय संकुल जे आहे रयत शिक्षण संस्थेचं, तिथे माझं सर्व शिक्षण झालं 12वी पर्यंत. मी मराठी माध्यमातून शिकले आणि जसं आता आपल्याला माहिती आहे की मध्यमवर्गीय कुटुंबाची मानसिकता असते की डिग्री घ्या, नोकरी करा. तर माझंही तेच होतं. त्यावेळेस मेडिकल इंजिनिअरिंग चाललं होतं. मग 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंगला चांगल्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेला मला ऍडमिशन मिळालं. त्यामुळे मग मी तिथे 4 वर्ष डिग्री केली प्रोडक्शन मध्ये आणि त्यानंतर लगेच कॅम्पस मधून माझं सिलेक्शन झालं. लार्सन अँड टुब्रो तुम्हाला माहित असेल तर लार्सन अँड टुब्रो मध्ये माझं सिलेक्शन झाल्यानंतर मी L&Tच्या अहिल्यानगरच्या प्लांटला होते 4 वर्ष. सो तिथे काम करत असताना काही गोष्टी एक सेल्फ रिअलायझेशन झालं की आपण ह्याच्याही पुढे जाऊ शकतो. जनरली खाजगीमध्ये नोकरी करताना एक मोटो कसा असतो की आपण काम करणे, त्याचा मोबदला घेणे, हे इथपर्यंत ते सीमित असतं. परंतु मला असं वाटलं की माझ्या मधल्या क्षमता जास्ती आहेत, त्या फक्त स्वतःसाठी न वापरता आपण सगळ्या लोकांसाठी वापरू शकतो. अशा पद्धतीच्या क्षेत्रात आपण जायला काय हरकत आहे, असं मला जाणवायला लागलं होतं. आणि दरम्यानच्या काळात माझं लग्नही झालं. माझे मिस्टर इंजिनियर आहेत, खाजगी क्षेत्रामध्ये आहेत आणि मग त्याच्यामुळे त्या चर्चाही घडत राहायच्या की मग कसं करता येईल. आणि साधारण माझं एक होतं की बऱ्याचदा असं होतं की कॉलेजमध्येच लोक तयारी करतात MPSC UPSCच्या, पण माझं असं त्यावेळेस काही ठरलेलं नव्हतं. रादर मी त्यावेळेस सर्व्हिसेसकडे बघताना असं म्हणायचे की सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी ती क्षमता आपल्याकडे आहे का. कारण सर्व्हिसमध्ये येणं वेगळी गोष्ट आहे आणि सर्व्हिसमध्ये राहून ते पूर्ण निभावणं ही वेगळी गोष्ट आहे. त्यासाठी ती क्षमता आपल्याकडे आहे की नाही, त्याचा मला अंदाज कधी नव्हता. आणि नोकरी करत असताना मला असं नोकरी सोडून प्रिपरेशन करणं हे मला फारसं पटत नव्हतं. त्यामुळं मी नगरमध्ये असतानाच मी म्हटलं आधी आपण MPSC देऊयात आणि मग मी महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनची परीक्षा आधी दिली. दुसऱ्या प्रयत्नामध्ये माझं असिस्टंट कमिशनर सेल्स टॅक्स क्लास 1च्या पोस्टला सिलेक्शन झालं आणि मग मी तिथे जॉईन केलं. आणि त्यानंतर तिथे गेल्यानंतर मग असं वाटलं की आपण नोकरी करत करत हे केलेलं आहे, तर आपण UPSC साठी प्रयत्न करू. आणि मग त्याच्यानंतर माझा UPSCचा प्रवास सुरू झाला आणि मग स्टेट सर्व्हिसेसमध्ये मी पुण्याला जॉईन झाले होते. पुणे येथे माझं ऑफिस होतं आणि मग तिथे मग ते करता करता मग मी पॅरलली UPSCचे 4 अटेम्प्ट दिले. सो इट वॉज लॉंग जर्नी. म्हणजे जर एक्झामची जर्नी म्हणायची तर खूप मोठी होती ती, कारण त्यासोबतच माझं बाकीचे म्हणजे माझं प्रोफेशनल लाईफ चालूच होतं, माझं पर्सनल लाईफ चालू होतं.
त्यानंतर माझे एक्झाम लाईफ चालू होते. सो सगळ्या गोष्टी त्यासोबत चालू होत्या. परंतु ह्या प्रवासाने मला खूप प्रगल्भ बनवलं. कारण परीक्षांमध्ये आपण बघतो की खूप मोठ्या प्रमाणात अभ्यास करावा लागतो, खूप स्पर्धा असते, वेगळ्या टप्प्यावरती तुम्हाला अपयश येत असतं. आता मला ही 4 अटेम्प्ट लागली युपीएससीला. तर त्या अपयशातून तुम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे. महिला दिनाच्या निमित्ताने महिला म्हणून काही एक्स्ट्रा पण आपल्यावरती बंधने येऊ शकतात, पण त्याच्यावरनं पण मार्ग काढत कसं पुढे जायचं, अशा वेळेस आपल्याला सपोर्ट देणारी सिस्टीम आसपास असेल तर त्याचा नक्कीच फायदा होतो. बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच वर्षापासून तयारी केलेली असते स्पर्धा परीक्षेची, एका लेवलला येऊन आता स्टॉप घ्यायचं असतं, पण ते सगळ्या गोष्टी आहेत. आणि एक तुम्ही बोललात की 4 अटेम्प्ट तुम्हीही दिले, पण ते मनाला कसं सावरायचं की आता पुढे जायचं आहे? तुम्ही काय चॅलेंज करत होता त्या गोष्टींमध्ये? चौथा अटेम्प्ट हा माझा शेवटचा अटेम्प्ट हे मी ठरवलं होतं. आणि थांबणं हे माहित असलं पाहिजे आपल्याला. आणि रादर माझ्याकडे कसं होतं की माझ्याकडे ऑलरेडी सर्व्हिस होती. सो आय वॉज व्हेरी सिक्युअर. आणि म्हणजे चौथा अटेम्प्ट माझा असा होता की हा बेस्ट द्यायचा, ह्याच्यात नाही झालं तरी पण आपलं काही वाईट होत झालेलं नाही. ऑलरेडी आय एम सेटल्ड इन माय लाईफ. तर त्याच्यामुळे नसतं झालं तरी पण मी तेवढीच खुश राहिले असे जेवढी आज राहिले असं मला वाटतं. आणि हा अप्रोच खूप आवश्यक आहे मुलांच्या मध्ये. कारण मुलांना असं वाटतं की हे मिळवायचंच तर हे मिळवायचंच आहे, परंतु हे नसेल तर दुसरं काही नाही, हे नाही तर दुसरं जग नाही, हे जी मानसिकता आहे ना ही थोडीशी कुठेतरी बाहेर पडायला हवं याच्यातून. आणि त्यामुळे मी प्लॅन बी साठी लोकांना खूप बोलते. म्हणजे ठीक आहे, तुम्ही स्टुडंट फेज असल्यापासून तुम्ही प्रिपेअर करता, दॅट इज गुड, तुम्ही लवकर सर्व्हिसमध्ये येता, परंतु तुम्ही ज्यावेळेस परीक्षा देता जस्ट अंडरस्टँड की लाखो मुलं बसतात, त्यातून एकदम शेकडोपणी पण जागा नसतात. सो ऑब्व्हियसली फेल्युअर रेट हा इतका मोठा आहे. आणि जर एवढ्या सगळ्यांना तर मिळणार नाही, हे कुठेतरी प्रॅक्टिकली आपलं जर चुकलं तर आपण नाही येऊ शकत मेरिटमध्ये. आणि मग ते नसेल तर आपण आयुष्यात काय करायचं? सो तो प्लॅन बी तुमचा कायम असला पाहिजे. मग तुम्ही समजा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर 2-3 वर्ष पूर्ण द्या, पण त्यानंतर तुम्ही एखादा जॉब घ्या. 2-3 वर्ष तर तुम्ही भरपूर अभ्यास केलाय, मग जॉब करत करत तुम्ही पुढचे अटेम्प्ट देऊ शकता. सो आपला आर्थिक आणि आपला मानसिक भार आपल्या कुटुंबियांवरती पण पडत नाही अशा वेळेस. सो आणि मग तुम्ही ठरवा की ठीक आहे, 2 अटेम्प्ट मी पूर्ण वेळ दिला, म्हणजे सगळ्या पूर्ण जो काही माझा 24 तासाचा वेळ मी परीक्षा देणार, त्याच्यानंतर 2-3 अटेम्प्ट झाल्यानंतर मी विथ जॉब करेन. आणि समजा त्यानंतर माझं आणखी 2-3 अटेम्प्ट नंतर नाही झालं तर ऑलरेडी एक स्टॅबिलिटी आलेली असते, आपण तिथे थांबू शकतो. सो हे थांबणं किंवा हे प्लॅन बी याच्याबद्दल चर्चा होत नाही, आणि ही झाली पाहिजे असं मला वाटतं. कारण शेवटी कसं आहे, तुम्ही सर्व्हिस मिळाल्यानंतर, तुम्ही सर्व्हिसमध्ये आल्यानंतर सुद्धा मानसिक स्टॅबिलिटी खूप महत्वाची आहे. आणि एरवी सुद्धा आपण बघतो आयुष्यात जगताना की आपल्याला मानसिक स्थिरता फार महत्वाची आहे. सो त्या गोष्टींचा कुठेतरी विचार झाला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच प्लॅन बी हा मॅमचा सगळ्यात मोठा संदेश आहे, कारण की बऱ्याचदा मुलं थकून जातात आणि वेगळं काहीतरी पाऊल उचलतात. मॅम, हा झाला प्रेरणादायी मोटिवेशनचा विषय. मात्र आता खुद्द प्रशासनात तुम्ही आहात, तुम्ही जसं म्हणाल की प्रशासन येऊन ते चॅलेंजिंग, आपल्याला ते जमेल का? आतापर्यंत कुठे कुठे पोस्टिंग झाल्या आणि कसं जमलंय सगळ्या गोष्टी करण्यासाठी? 2019 मध्ये ची बॅच आहे माझी. त्यानंतर मी कंटिन्युअस आय एस मध्ये आहे. 2 वर्ष माझं मसुरीला ट्रेनिंग झाल्यानंतर मी महाराष्ट्र केडर मला अलॉट झालं. म्हणजे स्वतःच्याच राज्यात काम करायची संधी मिळते, त्याच्यामुळे एक आनंद, आणि आपल्याला आपले प्रश्न माहीत असतात. आणि त्यानंतर माझं पहिलं जे ट्रेनिंग झालं, डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग होतं 2 वर्षाच्या काळातलं, त्यातलं एक हाफ पिरियड आमचा स्टेटमध्ये असतो, ते मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये केलं होतं. त्यानंतर माझं पहिली पोस्टिंग जी होती सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याची, ती होती माझ्या धुळे जिल्ह्यामध्ये. धुळे जिल्ह्यामध्ये मी प्रांत आणि प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास विभाग अशा 2 जबाबदाऱ्या मी तिथे 2 वर्ष पार पाडल्या. त्यानंतर मी सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद सीओ म्हणून 2 वर्ष काम केलं, जे ग्रामविकास अंतर्गत. आणि त्यानंतर गेल्या 6 महिन्यापासून मी सिंधुदुर्गची जिल्हाधिकारी म्हणून माझं पोस्टिंग झालंय. आणि पूर्ण प्रवास माझा खूपच काय म्हणता येईल की लर्निंगचा होता. मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या ह्या प्रवासाने, पण मला स्वतःला पण खूप घडवलं. आणि म्हणजे फील्डचे प्रॉब्लेम्स कसे असतात, लोकांच्या समस्या समजून घेणं, आपली जी शासकीय व्यवस्था आहे, आपल्यालाही आपण हे कबूल करतो ती काय तितकी परफेक्ट नाही, तीही मोल्ड होते, तीही इव्हॉल्व्ह होते हळूहळू. कदाचित तिचं स्पीड तितकं नसेल, परंतु मग हे प्रशासनात असणारे बदल, आजचे जे काही नवीन नवीन समस्या समोर तयार होत आहेत, मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, त्यांना कसं फेस करायचं, लोकांशी कसं राहायचं, लोकप्रतिनिधींच्या दृष्टिकोन समजून घेणे, त्यांच्याबरोबर ते काम करणे, ह्या साऱ्या गोष्टी शिकण्यास ह्या कोणी शिकवत नाही, तर ते ह्या प्रवासात शिकायला मिळाल्या. काम करायची संधी खूप मिळाली. आणि म्हणजे हेच सिव्हिल सर्व्हिसेसची ही खूप मोठी स्ट्रेंथ आहे की तुम्हाला खूप स्कोप मिळतो, खूप लोकांसाठी तुम्ही एका सहीमध्ये खूप चांगलं काम करू शकता. सो ही त्याची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे. त्यामुळे ते जॉब सॅटिस्फॅक्शन खूप आहे, काम भरपूर आहे,
येणारे प्रश्न पण आहेत, परंतु त्याच्यापेक्षा आहे ना, तुम्ही जर एखाद्याचं काम केल्याचा जो आनंद आहे ना, तो सगळ्या गोष्टींचा ताण विसरायला होतो. सो हे सॅटिस्फॅक्शन मला आतापर्यंत जाणवलं. नक्कीच आपल्या कामातलं समाधान ते फार महत्वाचं असतं. मॅम, मुद्द्यावरती येणार आहे मी. तुम्ही एक वुमन म्हणून काम करताय प्रशासनामध्ये, काही चॅलेंजिंग गोष्टी वाटतायत तुम्हाला, किंवा एक महिला आहे म्हणून एवढ्या मोठ्या पदावर असताना, आधी अनेक पदं तुम्ही आतापर्यंत घेतलेली आहेत, पण काही चॅलेंजिंग गोष्टी आहेत का? तुम्हाला काय वाटतं का? महिला म्हणून चॅलेंजिंग असं मला वाटत नाही. माझा वैयक्तिक अनुभव महिला असल्यामुळे जास्त फायदा होतो. कारण आपल्या समाजात बऱ्यापैकी म्हणजे आपला समाज महिलांकडे आदराने बघतो, सो तो रिस्पेक्ट ऑटोमॅटिक मिळतो. त्याच्यानंतर महिला अधिकारी असण्याचं कौतुक आपल्या समाजात भरपूर आहे. त्यामुळे लोक तशा पद्धतीने बघतात आणि मोकळे होतात बोलताना. आणि विशेषतः आपले जे दुर्लक्षित घटक राहतात, ज्या महिला, लहान मुलं, दिव्यांग असतील किंवा इतर मागासवर्गीय समाजातले असेल, तर ते प्रश्न समजून घेताना एक महिला असल्याचं एक आपल्याकडे एक सॉफ्ट कॉर्नर असतो, एक नॅचरल इन्स्टिंक्ट असतात, त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि मला तरी तो फायदा जास्त झालाय असं वाटतं. चॅलेंजेस असं मला तरी तसं काही आलं नाही. आणि एक आपली प्रशासन व्यवस्था जी आहे महाराष्ट्राची, ती खूप मॅच्युअर आहे. म्हणजे ती जनरली अधिकाऱ्यांमध्ये जेंडरनुसार कधी भेद करताना मला तरी दिसले नाही. म्हणजे माझ्याबरोबर दुसऱ्या जेंडरचे जर माझे बॅचमेट्स असतील आणि मी असेल, तर आमच्यामध्ये कधी वरिष्ठांनी भेद केल्याचं मला तरी जाणवलं नाही. सो मला असं वाटतं की एक चांगल्या मॅच्युअर सोसायटीमध्ये आपण आहोत. महाराष्ट्रासारख्या एकदम पुढारलेल्या राज्यात काम करताना असे प्रश्न मला तरी कधी जाणवले नाही. नक्कीच मॅम, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आहात तुम्ही. आल्यापासून काय काय उपक्रम हाती घेतले, पण पुढे काय विजन आहे की काय करायचं या जिल्ह्यासाठीचं, काय डोक्यात गणित आहे? एकंदर मी जो प्रशासकीय प्रवास करते त्यामध्ये माझा सगळ्यात अजेंडा माझा हा असतो की प्रशासनाने दिलेल्या जबाबदाऱ्या आहेत, कारण म्हणजे वरिष्ठ प्रशासनाने आम्हाला ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात त्या पूर्णपणे पार पाडणे. कारण इतक्या खूप साऱ्या योजना असतात, खूप सारे उपक्रम असतात, तर हे सगळे तळागाळापर्यंत पोहोचवणे 100% हे फार महत्वाचं असतं. कारण खूप साऱ्या अडचणी आहेत, त्यामुळे तेच सगळ्यात मोठं आपण अचीव्ह केलं पाहिजे. त्यामुळे रादर मी जिथे जिथे काम केलं तिथे तिथे माझे कार्यालय असेल किंवा माझा जिल्हा असेल, माझा तालुका असेल, तो कायम मी फर्स्ट रँक मध्ये कसा राहील सगळ्यामध्ये, हा माझा कायम अप्रोच असतो. जसं की आता नुकताच सांगली जिल्ह्याला पण आम्ही माझी वसुंधरा अभियानमध्ये फर्स्ट प्राइज आम्ही आणलं होतं. झलक आम्ही 2 वर्ष टॉपला होतो. म्हणजे आम्ही कुणाला आसपासही राहू दिलं नाही. तर ह्या स्पर्धात्मक वातावरणामध्ये पण आपण कसं वरती राहू शकतो. आणि इथे पण सिंधुदुर्गचे पण प्रश्न वेगळे आहेत. आणि म्हणजे सुदैवाने मला 3 वेगवेगळ्या विभागात काम करायला मिळालं. म्हणजे मी धुळ्याला आपला खानदेश विभाग उत्तर महाराष्ट्रामध्ये होते, त्यानंतर मी पश्चिम महाराष्ट्रात काम केलं, त्यानंतर आता मी कोकणात काम करते. प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत, प्रत्येक ठिकाणच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत. त्यामुळे त्या जाणून घेऊन त्याच्या अनुषंगाने आपले योजना उपक्रम अलाइन करणे, त्या अनुषंगाने आपल्याला येणारा जो काही निधी असेल त्याचं वाटप करणे, लोकप्रतिनिधींच्या गरजा असतील, सामान्य लोकांच्या गरजा असतील किंवा मीडियाने वेळोवेळी जे काही प्रश्न रेज केलेले असतील त्याच्यावरती सोल्युशन्स देणे, हे सगळ्यात महत्वाचे आहे. आणि विकास हा फक्त आमच्या डिसिजन्सने होत नाही, तर हा फक्त सामाजिक तिथलं जे भान असेल, सामाजिक तिथला प्रवास असेल, तिथला राजकीय एक हे असतो, तर ह्या सगळ्या गोष्टींचा एक समन्वय साधल्यानंतर गोष्टींचा इम्पॅक्ट दिसायला लागतो. तर ते मला जास्त आवडतं की ह्या सगळ्या स्टेक होल्डर्स बरोबर समन्वय साधून आपण काही गोष्टी करू शकतो का. सिंधुदुर्गच्या बाबतीत म्हणायचं झालं तर हा पर्यटन जिल्हा आहे आमचा. इथले प्रश्न वेगळे आहेत, काही लँडचे विषय असतील किंवा पर्यटनाच्या धोरणाबाबतीत असेल, तर मग आम्ही वेळोवेळी तेच आहे की इथल्या पर्यटनाला चालना मिळावी, इथले रोजगार वाढीस लागावेत, अशा पद्धतीने जिल्ह्याची एक चांगले विकास पुढे होत राहावा, या पद्धतीनेच आमचं नियोजन चालू आहे. तशाच पद्धतीने काम करतो आम्ही. नक्कीच मॅम, इथे सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर तुम्ही सांगितलं की एक वुमन म्हटल्यानंतर एक सॉफ्ट कॉर्नर असतो. मात्र इथे चॅलेंजिंग तुम्हाला दुसऱ्या गोष्टी अशा असणार आहेत की आपत्ती व्यवस्थापन आहे, अचानक मोठी मोठी आपत्ती येणार आहेत, तिथे तुम्ही प्रथम नागरिक म्हणून. आणि सेकंडरी पार्ट असं आहे की इथे जास्त जे सिनियर सिटीजन्स आहेत, बऱ्यापैकी बाहेर गेलेले आहेत, त्यांची मुलं सिनियर सिटीजन, या 2 गोष्टी आहेत. यातून एक कसा मार्ग साधायचा आहे आणि रोडमॅप काय प्लॅनिंग केला की येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी घडणारच आहेत? नक्कीच. सिंधुदुर्ग आता हा किनारपट्टीचा जिल्हा असल्यामुळे जसं तुम्ही सांगितलं की आपत्तीच्या बाबतीत आम्हाला कायम अलर्ट राहावं लागतं, किंवा आमच्याकडे टुरिस्ट पर्यटकांचा फ्लो खूप असतो, त्यामुळे आपत्तीच्या आम्ही तयारीच असतो. तर आता नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणं असेल, ह्या गोष्टी आम्ही डिप्लॉय करायला चालू केलेल्या आहेत. इथे नेटवर्कचे प्रॉब्लेम्स आहेत, तरी सुद्धा देखील टेक्स्ट मेसेजिंगवरती अलर्ट पाठवणे, ह्या गोष्टी आम्ही चालू केल्या. त्यामुळे यात्रांच्या काळात लाखोंच्या संख्येने इथे लोक येतात. खूप धार्मिक असा जिल्हा आहे, तर त्यावेळेस देखील आम्ही ह्या काही गोष्टी डिप्लॉय केल्या. ड्रोनचा वापर करणे कंट्रोलिंगसाठी, ह्या काही गोष्टी आम्ही केल्या. त्यानंतर तुम्ही जो दुसरा मुद्दा सांगितला
सिनियर सिटीजन्सचा, तर ही नक्कीच बाब आहे. आता सध्या आमचा आरोग्य मार्फत आम्ही सर्वे चालू केलेला आहे सगळ्या सिनियर सिटीजन्सचा, आणि आरोग्याच्या ऑलरेडी आपले नॅशनल ओल्ड एज साठी एक स्कीम आहे. ती स्कीम आम्ही इंटेन्सिफाय करतोय की ह्या वृद्ध जे व्यक्ती आहेत जे राहत आहेत इथे, तर त्यांना एक वेळोवेळी त्यांना भेट, मेडिकल प्रोफेशनल्स जे आहेत आमचे वैद्यकीय सेवेतले अधिकारी कर्मचाऱ्यांची रेग्युलर भेट होणे आणि त्यांचे जे व्हायटल्स आहेत, त्यांचे जे शारीरिक महत्वाचे पॅरामीटर्स असेल त्यांचं चेकअप करणे, त्यांचं औषधोपचार चालू ठेवणं, ते यासाठी एक पर्सनल एक प्रोग्राम, आमचा आउटरीच प्रोग्राम चालू आहे. ओके. खऱ्या अर्थानं आपण सगळ्याच गोष्टींवरती बोलतोय, मात्र जाता जाता सिंधुदुर्गसाठी आणि तमाम महाराष्ट्रातील ज्या मुली तयारी करतायत UPSC MPSC स्पर्धा परीक्षांची, आणि एक महिला म्हणून महिलांना काय सांग? 3 गोष्टी तुम्ही विचारल्या. सिंधुदुर्गसाठी 6 महिने झाले मला जवळपास. तर सिंधुदुर्ग खूप सुंदर जिल्हा आणि सांस्कृतिक एक अधिष्ठान असलेला जिल्हा आहे. त्यामुळे मला फार आवडतं या जिल्ह्यामध्ये. एक मानसिक शांतता, इथे तुम्ही कुठेही फिरायला गेलात तरी तुम्हाला ती मिळते. एक सेरेनिटी आहे त्या, आणि लोकांचं प्रेमही भरपूर मिळालं खूप कमी काळामध्ये. त्यामुळे मी सिंधुदुर्गवासियांची खरं तर मी खूप आभारी आहे. दुसरं, स्पर्धा परीक्षेच्या मुलांसाठी माझं पहिल्यापासून कायमचं हेच सांगणं आहे की स्पर्धा परीक्षा हे अंतिम ध्येय नाही. सो याच्यामध्ये येण्याच्या आधी या स्पर्धा परीक्षांचं सेवांचं स्वरूप समजून या, की पुढचे चॅलेंजेस आपल्याला होतील, आपल्या क्षमता समजून याच्यामध्ये या, आणि ज्यावेळेस तुम्ही परीक्षा द्याल त्यावेळेस त्या परीक्षेला परीक्षेसारखं ट्रीट करा. ही परीक्षा आहे, परीक्षेला जसा अभ्यास करतो तसं त्याला अभ्यास करायचा आणि त्याच्यानुसारच तिथे जायचंय. त्याला जीवन मरणाचा प्रश्न बनवण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं. परीक्षेला जर परीक्षेसारखं ट्रीट केलं तर नक्कीच त्याच्यात यश मिळतं असं मला वाटतं. त्यामुळे आणि आपला प्लॅन बी तयार असणं आवश्यक आहे, आणि कुठल्याही मानसिक नैराश्यातून न जाता हसत खेळत जर गोष्टी केल्या तर त्या खूप चांगल्या पद्धतीने होतात. म्हणजे मी तर एक पर्सनल गोष्ट माझी शेअर करते की मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातलं सक्सेस हेच असेल की मी जशी हसत खेळत लहानपणापासून आहे तशी मी आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत राहिली, तर दॅट इज द सक्सेस ऑफ लाईफ. तर आपण कायम आपल्या आयुष्यातला आनंद कोणत्याही परिस्थितीत टिकला पाहिजे अशा पद्धतीने राहायला हवं असं मला वाटतं. महिलांच्यासाठी तुम्ही जे म्हणला की महिलांचे जे प्रश्न आहेत, आता कदाचित मी प्रिव्हिलेज्ड आहे, ऑफिसर आहे, मला सगळ्या गोष्टी मिळतात, त्यामुळं परंतु प्रश्नांना आपण डिनाय नाही करू शकत. नक्कीच गृहिणींचे प्रश्न वेगळे आहेत, काम करणाऱ्या महिलांचे प्रश्न वेगळे आहेत, वेगवेगळ्या स्तरातील असतील, वेगवेगळ्या जाती जमातीतील महिलांचे प्रश्न वेगवेगळे आहेत, तर ते इग्नोर करून तर चालणार नाही. परंतु त्यांच्याकडनं ज्या मानसिक क्षमतेने ते त्याला तोंड देतात त्यासाठी सगळ्या महिला माझ्यासाठी आदर्श आहेत. तर त्यांच्याकडूनच मी शिकत आले की कोणत्याही कितीही कठोर प्रसंगाला त्या धैर्याने तोंड देतात. मला हेच सांगायचे की जे तुमच्यामधली जी ही स्ट्रेंथ आहे ती कायम टिकावी, आणि खूप सारे कायदे आपल्यासोबत आहेत, खूप साऱ्या गोष्टी आपल्या बाजूने आहेत, तर त्याचाही विवेकाने आपण वापर केला पाहिजे आपल्यासाठी. आणि आपल्या आयुष्यातली ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या तुम्ही पूर्ण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावेत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या आयुष्यातला आनंद कायम टिकवता येईल असं मला वाटतं. नक्कीच. आणि जाताना एकच प्रश्न विचारेल, तुमच्या आयुष्यातल्या कुठल्या महिलेला तुम्ही आज जागतिक महिला दिनानिमित्त थँक्यू म्हणाल? माझ्या आईलाच म्हणेन. तसं तर सर्व महिला, जसं मी मगाशीच बोलले की सर्व महिलांच्याकडनं मला काही ना काही नक्कीच शिकायला मिळाले. मग भले ती माझी वरिष्ठ अधिकारी असेल किंवा माझ्या वेळोवेळी मार्गदर्शन करणारे वरिष्ठ कोणी असतील किंवा माझ्या घरातले काम करणारे मावशी पण असतील, तर प्रत्येकाकडून मला काही ना काही शिकायला मिळाले. सो सर्व महिला माझ्यासाठी गुरुच आहेत. आणि जर एकदम विशेष हे द्यायचं असेल तर आपण